त्याच क्षणापासून भरद्वाज वाल्मिकींचा शिष्य बनला. तो इतर शिष्यांहून फारच वेगळा होता. हुशार होता, स्मरणशक्ती दांडगी होती, मन लावून अध्ययन करायचा. त्याचबरोबर वाट्याला येईल ती आश्रमातली सेवाही तितक्याच तत्परतेने करायचा. सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, मधुर बोलणे, त्यामुळे तो गुरुबरोबर सगळ्यांचाच आवडता बनला होता. हाच भरद्वाज पुढे मोठा ऋषी म्हणून प्रसिद्धीस आला. एक दिवस वाल्मिकी तमस नदीमध्ये आंघोळ करून बाहेर आले. काठावर एक मोठा वृक्ष होता. त्यावर एक पक्ष्याचे जोडपे बसून क्रीडा करीत होते. इतक्यात कुठून तरी सर करीत एक बाण आला. त्यातल्या एका पक्षाला लागला. पक्षी खाली पडला. तत्काळ गतप्राण झाला. जोडीदार मेलेला पाहून तो पक्षी दुःखाने विलाप करू लागला. त्याच्या प्रेताभोवती घिरट्या घालीत आकांत करू लागला. ते पाहून वाल्मिकींचे हृदय पाझरले. त्यांना फार दुःख झाले. डोळ्यात अश्रू उभे राहिले. इतक्यात पडलेल्या पक्षास उचलण्यासाठी निषाद धावला. त्याला पाहून वाल्मिकीला त्याचा प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याच्या तोंडून शापवाणी बाहेर पडली. मा निसद प्रतिष्ठास्तव गमहा शाश्वती हा समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिहा काममोहितम. हे निषादा, कामक्रीडेत मग्न असणाऱ्या पक्षाच्या जोडीपैकी एकाला तू ठार मारलंस. याबद्दल तुला अनेक वर्षे प्रतिष्ठा लाभणार नाही. शापवाणी बाहेर पडली आणि मागे उभे असणारे शिष्य आश्चर्याने स्तब्ध झाले. काही वेळ गेला आणि स्वतः वाल्मिकीही आश्चर्यचकित झाले. कारण ती शापवाणी साध्या गद्य शब्दात नव्हती, तर तो एक श्लोक होता, अनुष्टुप वृत्तामधला. अरे, आपण कधीच असा विचारही केला नव्हता. मग हे काव्य कसे तयार झाले? त्यांच्याप्रमाणे भरद्वाज आणि इतर शिष्यांना तर खूपच आनंद झाला. आपल्या गुरूंना इतक्या उत्तमरित्या काव्य तयार करता येते. शिष्य त्याच आनंदात होते. पण वाल्मिकींचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. लगेच त्यांच्या डोक्यात विचार आला, अरे, आपण आत्तापर्यंत कितीतरी हत्या केल्या, किती प्राणी मारले, किती मनुष्य मारले, पण आपणाला कधी कोणी शाप दिला नाही. मग याच निषादाला आपण का म्हणून शाप द्यावा? वाल्मिकी आपल्या पश्चातापात जळत असताना शिष्य मात्र आनंदात होते. आश्रमात आल्यावर भरद्वाज म्हणाला, गुरुदेव, आपण इतक्या सुरेखरित्या काव्य करता हे अजून आम्हाला माहीतच नव्हते. बाळा, अरे कसले काव्य म्हणतोस? मी एका निषादाला शाप दिला, त्याचा मला पश्चाताप होतो आहे. नाही गुरुदेव, तो निषाद शापाला पात्र होता. कामक्रीडेत मग्न असणाऱ्या एका पक्षाचा त्याने घात केला. पापाला प्रायश्चित्त मिळायलाच हवे. म्हणून गुरुदेव, आपण त्याकडे लक्ष देऊ नये. आता अधिक लक्ष द्यायला हवे ते काव्याकडे. तो श्लोक ऐकल्यानंतर वाटते की आपली प्रतिभा ही महाकाव्य निर्माण करणारी आहे.